केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन 4 श्रम संहिता आणि कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी संपाची हाक देत प्रचंड निदर्शने करण्यात आली। कामगार वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी अमरावतीचा जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता। सकाळी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कामगार आणि कष्टकरी बांधवांचा एक भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आयटक, C2, राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना, बँक आणि विमा कर्मचारी संघटनांसह विविध शेतमजूर आणि किसान सभांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संयुक्त कृती समितीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात एकूण 16 मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये कॉर्पोरेट मालकांच्या फायद्याच्या आणि कामगारांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या 4 श्रम संहिता तातडीने रद्द करा, सर्व कामगारांना किमान 26,000 रुपये वेतन आणि 10,000 रुपये पेन्शन लागू करा, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, कंत्राटी डॉक्टर्स, नर्सेस आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, बारमाही स्वरूपाच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायमस्वरूपी सेवा द्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मागे घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कामगारांना ग्रॅज्युएटीचा लाभ द्या, या मागण्यांचा समावेश आहे। येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन श्रम संहिता लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे। मात्र हा बदल कामगारांसाठी साधक नसून बाधक आहे, असा आरोप कामगार नेत्यांनी केला आहे। जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील शेकडो कामगार, शेतमजूर आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभागी होऊन आपल्या एकजुटीचा परिचय दिला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।